श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 1 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आली आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात. यावर्षी माघ पौर्णिमेला खास योग जुळून येत आहेत. या दिवशी रवी पुष्य योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दानपुण्य केलं जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. या दिवशी सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे. या काळात स्नानदानासाठी उत्तम आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तेल, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचे दान करणं शुभ मानले जाते. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केले जातात. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमामध्ये स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:43 उगवेल. यावेळी आपल्याला आवर्जून चंद्रदेवांची पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होतं. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, विशेषतः गंगा नदीत स्नान करणं खूप पुण्यकारक मानले जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते भरभरून सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. याकरता आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं. आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे खडेमीठ. खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद ही टाकायची. हळद ही श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्त
मुक्तता तर मिळते, पण कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जेव्हा आपण तुळशीचं पत्र टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत मिळते आणि आपल्यावर लक्ष्मीनारायणाची भरभरून कृपाही होत असते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन निधी कुरु. हा स्नान मंत्र, या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याएवढं पुण्य हे प्राप्त होत असतं. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत, पण या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.